आपण बघतोय सकाळपासून दादरमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद जो सुरू आहे यावरती आता पाहणी करण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादरमध्ये दाखल झाल्या। त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील उपस्थित आहेत। गेल्या 2 ते 4 दिवसांपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी पांढरे पट्टे मारले गेलेत आणि या संदर्भामध्ये अनेक स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध दर्शवलाय। आज देखील दादरमध्ये या पांढऱ्या पट्टीचा वाद उफाळून आला होता। जैन मुनी आणि स्थानिक नागरिकांमध्ये देखील यामध्ये अमृतुमरी झालेली आपण बघायला मिळाली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे सेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या दादरमध्ये आता पाहणी करण्यासाठी दाखल झाल्यात। त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील उपस्थित आहेत। स्थानिक नागरिकांनी पांढरे पट्टी संदर्भामध्ये विरोध दर्शवत महानगरपालिकेने यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। महानगरपालिकेने देखील पांढरे पट्टे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती। स्थानिक नागरिक आणि मनसे यांनी हे पांढरी पट्टी काढण्यासाठी कारवाईची मागणी केली होती आणि मुंबई महानगरपालिकेनं याची दखल घेत कारवाई देखील केली आहे। हे पांढरे पट्टे हटवण्याचं काम सुरू केलं। किशोरी पेडणेकर या दादरमध्ये दाखल झाल्या। सकाळपासून दादर परिसरामध्ये पांढऱ्या पट्टीचा हा वाद सुरू आहे। जैन धर्मगुरूंना पायाला चटके बसू नये म्हणून पांढरे पट्टे मारल्याचा दावा जैन धर्मियांनी केला होता, तर याला स्थानिकांनी हे इल्लीगल असल्याचं सांगत विरोध दर्शवलाय। हा सांस्कृतिक दहशतवाद असून तो खपवून घेतला जाणार नाही आणि हे पांढरे पट्टे त्वरित काढण्यात यावेत अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती। महानगरपालिकेनं आता हे पांढरे पट्टे हटवलेत आणि याची पाहणी सध्या करण्यासाठी ठाकरे सेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर या दादरमध्ये दाखल झाल्यात। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, किशोरी पेडणेकर दाखल झाल्या, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की किशोरी पेडणेकर आता या ठिकाणी दादरच्या परिसरामध्ये दाखल झाले आहेत, ज्या ठिकाणी खरं तर हा वाद जो आहे तो पट्टीचा बघायला मिळाला होता। कारण पट्टीच्या वादामुळे मोठ्या प्रमाणात सकाळी एक राजकीय वातावरण आपल्याला बघायला मिळालं होतं। कारण या ठिकाणी जैन समुदायातर्फे ही पट्टी जी आहे ती त्या ठिकाणी मारण्यात आला असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा होता। त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या या रस्त्यावर अशा पद्धतीनं पट्टी मारायला कोणी परवानगी दिली, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता। आणि आता या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर देखील दाखल झालेले आहेत, सोबत संदीप देशपांडे देखील आहे आणि संदीप देशपांडे यांच्याकडून त्या जाणून घेत आहे की नेमका हा पट्टीचा वाद काय आहे। आपण बघतोय की सकाळी या ठिकाणी पांढऱ्या रंगाची पट्टी होती, मात्र आता रंग मारून या ठिकाणी पट्टीचा रंग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे। ग्रे कलर या ठिकाणी म्हणजे राखाडी कलर या ठिकाणी मारण्यात आलेला आहे। महापालिकेतर्फे हा पट्टीचा रंग या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे। मात्र एकूणच मुंबई महानगरपालिकेचा खरं तर हा रस्ता असून देखील अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती या ठिकाणी जर रंग मारत असेल तर ते कितपत योग्य आहे, ते संविधानाला धरून आहे का, किंवा या ठिकाणी कोणी परवानगी त्या संदर्भातली दिली होती का, या सगळ्या गोष्टी तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काही वेळेपूर्वी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते, त्यांनी या ठिकाणी टर्पेंटाईन टाकून खरं तर पट्टीचा रंग काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रंग निघाला नाही आणि त्यानंतर या ठिकाणी या पट्टीवरच दुसरा रंग मारण्याचं ठरलं होतं। त्यामुळे मोठ्या फौजफाटासह पोलिसांचा बंदोबस्तासह या ठिकाणी हा रंग जो आहे तो मारण्यात आला होता। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही स्थानिक जैन कुटुंबियांनी देखील या संदर्भात जो आहे तो निषेध व्यक्त केलेला बघायला मिळाला होता। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी।